नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं, आपण दररोज स्वामी सेवा करायला जमत नाही. दररोजच्या ज्या म्हणजे प्रत्येक गुरुवारच्या ज्या सेवा आहेत त्या दररोज आपल्याला करायला जमत नाहीत. कारण काय होतं, महिलांना घरात जास्त कामं असतात, लहान मुलं असतं काहींना, किंवा काही महिला बाहेर नोकरीसाठी जातात, किंवा घरातील व्यक्ती बाहेर नोकरीसाठी जात असतात, त्यामुळे त्यांचे टिफिन वगैरे असतात, त्यामुळे मग घरात जास्त कामे असतात, त्यामुळे दररोज ह्या सेवा करायला जमत नाही. तर मग काय करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. जर तुम्ही ह्या सेवा केलात तर तुमच्या घरात कधीच पैशाची अडचण निर्माण होत नाही. आणि जी महिला प्रत्येक गुरुवारी ह्या सेवा करते तर त्या महिलांना कधीच पैशाची अडचण निर्माण होत नाही. घरात समाधान असतं, मनशांती मिळते, सुख शांती राहते, पैशाची टंचाई निर्माण होत नाही. त्यामुळे मग कोणत्या सेवा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग प्रत्येक गुरुवारी तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला जर म्हणजे महिलांना जर स्वयंपाक करण्याच्या अगोदर जर एवढ्या सगळ्या सेवा करायला वेळ भेटत असेल तर मग तुम्ही सकाळी लवकर करू शकता. किंवा मग तुमचा फक्त घरातील स्वयंपाक वगैरे टिफिन वगैरे द्यायचा असेल तर ते दिल्यानंतर पण करू शकता. कारण काय होतं की स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही तुमची कामं सोडा किंवा घरातल्यांना जेवण वगैरे बनवू नका आणि अगोदर तुम्ही देवपूजा करा आणि नंतर मग घरातले कामं करा, असं नाही. पण काय होतं, बाहेर जॉबला जाणाऱ्यांसाठी टिफिन वगैरे न्यायचा असतो, मुलं शाळेत वगैरे जातात सकाळची लवकर, त्यामुळं मग सकाळी लवकर नाही जमली देवपूजा तरी मग 9च्या नंतर पण तुम्ही करू शकता. तर मग काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी, तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, उंबरठ्याला लेपन करायचं आहे, उंबरठ्याची पूजा वगैरे करायची आहे आणि मग छान असा दिवा वगैरे अगरबत्ती लावून उंबरठा पूजन करायचं आहे. हे झालं सगळ्यात अगोदर. पहिल्यांदा हे करायचं आहे उंबरठा पूजन. उंबरठा पूजन झाल्यानंतर मग छान असं देव उजळून घ्यायचे आहेत तुम्हाला, कारण दररोज आपण देवपूजा केल्यानंतर देव उजळून घेत नाही, त्यामुळे मग गुरुवारी तरी देव उजळून घ्यायचे आहेत. देव उजळून घेतल्यानंतर छान अशी देवपूजा करायची आहे आणि स्वामींना पंचामृत बनवून अभिषेक करायचा आहे. पंचामृत नसेल तरी चालेल, दूध आणि दही असलं तरी चालेल मग. आणि स्वामींना जेही नाद तर आवडतं तेही नाद तर लावायचं आहे आणि स्वामींच्या आवडीचं केशरचं अष्टगंध लावायचं आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही लावू शकता आणि बाकीच्या जे असतील सेवा त्या तुम्ही मग देवांना करू शकता. हे झालं तर त्याच्यानंतर मग काय करायचं आहे की स्वामींचं जे श्री स्वामी चरित्र सारामृत पुस्तक आहे ना, तर ते काय होतं, तर मग त्या पुस्तकातलं काय होतं मग की बऱ्याच जणांना दररोज 3 अध्याय पण वाचन करायला वेळ भेटत नाही. कारण भरपूर लोक असे आहेत की कामं असतात, त्यामुळं आपल्या घरात जर अडचणी असतील, अ, पैशांची टंचाई असेल म्हणा किंवा कोणाला आजारपण असेल, तर ह्या सगळ्यांवर जर तुम्हाला मात करून वेळात वेळ काढून जर ह्या सेवा केला तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात. तर मग काय करायचं आहे, गुरुवारी मग श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीतले 3 अध्याय वाचन करायचे आहेत. म्हणजे 3 अध्याय वाचन झाल्यानंतर ही झाली दुसरी सेवा. त्याच्यानंतर मग तुमच्याकडे जर गुरुचरित्र असेल तर गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय वाचन करायचं आहे. जर तुमच्याकडे गुरुचरित्र नसेल तर तुम्ही मग 14वा अध्याय या अध्यायाचं छोटंसं पुस्तक भेटतं, ते पुस्तक तुम्ही आणलात तरी चालेल. पण गुरुचरित्र जर घरी आणलात तर त्याचं एक तरी पारायण मग तुम्हाला वर्षातून एक तरी पारायण करायलाच लागेल. जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त 14वा आणि 18वा अध्याय या अध्यायाचे 2 पुस्तक आणायचे आहेत छोटे, आणि मग ते तुम्हाला प्रत्येक गुरुवारी 14वा आणि 18वा अध्याय वाचन करायचं आहे. ते झालं गुरुचरित्राचं. आणि मग नंतर कोणती सेवा करायची आहे तुम्हाला, श्री स्वामी समर्थ यांचा नामजप करायचा आहे. तो म्हणजे 11 माळी जप करायचा आहे. 108 मण्यांचा असतो, तर 11 वेळा जप करायचा आहे तुम्हाला. आणि मग काय होतं की दररोज आपल्याला जप करायला जमत नाही, आपण दररोज 1 माळी जप करतो. त्यामुळे 11 माळी जप केल्यानंतर काय होतं, आपलं मन स्वामींच्या चरणी लीन होतं, आपलं मन विचलित होत नाही
आपण मनोमन स्वामींची जास्त मनोभावे मनातून आपल्या स्वामींच्या फक्त स्वामी स्वामी हे उच्चारलं जातं. त्यामुळं मग मनात वाईट विचार येत नाहीत. त्यामुळं 11 माळी जप करायचा आहे. आणि मग नंतर म्हणजे स्वामींची आरती करायची आहे. स्वामींची आरती तुम्ही दररोज केली नाहीत तरी चालेल, पण गुरुवारी स्वामींची आरती आवर्जून करा. कारण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा आरती करा तुम्ही. कारण आरती केल्यानंतर घरात मन प्रसन्न होतं, घरातील वातावरण पण चांगलं राहतं. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही मुलांना आरती करायला दिलात तरी हरकत नाही. कारण जी मुलं चिडचिड वगैरे करत असतील तर त्यांचा चिडचिडेपणा पण कमी होतो. आणि मग अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यांचा अभ्यासात पण लक्ष लागतं. तुमच्या मनाप्रमाणे मुलं वागतील. त्यामुळं मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी आरती पण आवर्जून करा. आरती झाल्यानंतर तुम्ही घरात जे काय पदार्थ बनवला असेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. शक्यतो तुमच्याकडे जर एखादा पदार्थ पिवळा बनवला असेल, म्हणजे रवा बनवला असेल किंवा केळी वगैरे असेल तर ते पण तुम्ही फळ म्हणून ठेवू शकता. पण जे पण काय स्वयंपाक बनवला असेल तुम्ही, ते स्वयंपाक तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. आणि जे नैवेद्याचं ताट बनवलं आहे ते तुम्ही घरातल्यांनीच खायचं आहे. कारण प्रसाद मांडला जातो, त्यामुळं बाहेरच्यांना खायला देऊ नका. त्याच्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र हे तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवलं तर ते सगळ्यात उत्तम होईल. जर तुमच्या घरात कोण आजारी असेल किंवा घरातील वातावरण सतत चिडचिडपणा असेल, एखादा व्यक्ती किंवा तुमचा नवरा वगैरे ऐकत नसेल तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या घरात पैशाची अडचण असेल किंवा तुमचं एखादं कोणतं पण काम होत नसेल किंवा मुलाचं लग्न म्हणा किंवा मुलीचं लग्न जुळत नसेल, यातली कोणती पण अडचण असेल, त्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवू शकता. तर मग काय करायचं आहे, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि एक अगरबत्ती लावायची आहे. जोपर्यंत तुमचा 11 वेळा तारक मंत्र म्हणून होत नाही तोपर्यंत ग्लासावरचा हात काढायचा नाही. आणि मग तुम्ही जी अगरबत्ती लावली आहे ती अगरबत्ती पूर्ण होईपर्यंत तारक मंत्र म्हणून घ्यायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ज्या अगरबत्तीची विभूती पडली असेल ती विभूती थोडीशी ग्लासात टाकायची आहे आणि बाकीची घरात फुंकर मारायची आहे. म्हणजे की तुमच्या घरात जर एखादी निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा नकारात्मक शक्ती असेल तर ती बाहेर निघून जाईल. आणि मग ग्लासातलं पाणी काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही जे पाणी प्यायला घेता माठातलं म्हणा किंवा हंड्यातलं, त्या पाण्यात मिक्स करायचं आहे आणि ते पाणी घरातल्यांनीच प्यायचं आहे सगळ्यांनी. तर ह्या झाल्या ह्या सगळ्या सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत. जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुमच्या घरात कधीच कोणती अडचण होत नाही, पितृदोष होत नाही किंवा एखादी भूतबाधा म्हणा, काही पण घरातील मुलं चिडचिड करत असतील, कोणती पण अडचण असेल तर ह्या सेवेमुळं ती अडचण दूर होते. आणि मग घरातील वातावरण चांगलं राहतं, पैशाची अडचण निर्माण होत नाही. तुमची कोणतीही कामं ह्या सेवेमुळे पूर्ण होतात. त्यामुळं मग ही सेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी आवर्जून करा. दररोज तुम्हाला ह्या सेवा होत नसतील तर गुरुवारी तुम्ही आवर्जून सेवा करा. आणि तुमच्या घराजवळ मठ किंवा मंदिर असेल तर मंदिरात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि काहीतरी दानधर्म करण्यासाठी, फळ म्हणा, केळी म्हणा, काही पण दानधर्म करण्यासाठी मंदिरात तुम्ही आवर्जून जा. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.